विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या पिरियडमध्ये सेटची सर्वसामान्य संकल्पना समजून घेतली. त्यासोबतच सेटची डेफिनेशन, सेटचे काही एक्झाम्पल्स, सेट कसं डिनोट करायचं हे सगळे बाबी माहीत करून घेतल्यानंतर आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. सेट्स, यू नो दॅट set is the collection of well-defined objects. Well-defined objects means we can clearly define the objects of the collection. एखाद्या समूहाचे घटक आपण नेमके आणि अचूक सांगू शकतो. अशा समूहांना संच म्हणतात. Now we see the methods of writing a set. Methods of writing a set. Methods of writing a set. There are two methods of writing a set. The names of these two methods are: first method, listing method, or it is also called roster method. And another second method is rule method, or it is also called set builder form. Now we see in detail these two methods of writing a set. First method, listing method. In Marathi it is called यादी पद्धती. मराठीमध्ये याला यादी पद्धत म्हणतात. लिस्टिंग मेथड नावानुसार यामध्ये घटकांची लिस्ट केली जाते. ज्याप्रमाणे आपण दर महिन्याला घरी लागणारा किराणा भरत असताना काय करत असतो, ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या वस्तूंची यादी करतो आपण. त्याच पद्धतीनं या मेथडमध्ये सुद्धा जे घटक येतात संचाचे त्यांची यादी केली जाते. म्हणून याला मराठीमध्ये यादी पद्धत म्हणतात. Therefore, in this method we write the members of the set, that is elements of the set, in curly bracket. Curly bracket महिरपी कंस. ते घटक महिरपी कंसात लिहायचे. All the members are enclosed in curly bracket, separated by comma, and we write each member once. म्हणजे प्रत्येक मेंबर एकदाच लिहायचा आहे. ते घटक सेपरेट होण्यासाठी त्यामध्ये स्वल्प विराम या चिन्हाचा उपयोग करायचा आहे. आणखीन एक 2 पॉईंट लक्षात ठेवा. द ऑर्डर ऑफ द एलिमेंट्स इन अ कर्ली ब्रॅकेट और इन अ सेट इज नॉट इम्पॉर्टंट. कोणत्याही क्रमाने लिहिले तरी चालतात. आणि आता सांगितल्याप्रमाणे हिअर रिपिटेशन ऑफ एलिमेंट इज नॉट अलाउड. रिपिटेशन होऊ द्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल, we consider the set of days in a week. आठवड्यातील वारांचा संच. You know that in a week there are 7 days. These 7 days are listed in a curly bracket. We list all these 7 days by any order. कोणत्याही क्रमाने सुरू करा. And this set is denoted by capital letter. Therefore here A is the set which contains 7 days, 7 दिवस. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. The set of 7 days. Similarly, second example,
the set of vowels in English alphabet. इंग्लिश वर मुळाक्षरातील स्वरांचा संच. You know that there are 5 vowels in English alphabet. We list these 5 vowels as like B is the set which contains A, E, I, O, U. हे 5 मेंबर्स लिहिलेत. समजा एखादा विद्यार्थी या क्रमानं न लिहिता जर हाच सेट बी उलट लिहिला U, O, I, E, A, मेंबर तेच आहेत, 5च मेंबर आलेले आहेत, दोन्ही सेट सेम आहेत. मीन्स ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. नेक्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. पहिल्या 10 मोज संख्या. अँड वी स्टार्ट द काउंट एनी मॅटर फ्रॉम 1. दॅट इज नॅचरल नंबर्स. अँड दिस थर्ड एक्झाम्पल, C is the set which contains 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. One more example. The set of prime numbers from 1 to 20. 1 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या. Again you know the prime numbers, and you know that prime numbers are divisible by itself and number 1, ज्यांना स्वतः आणि 1 नीच भाग जातो अशा संख्या. And the prime numbers are started from 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. These are the prime numbers. ते कोणत्याही पाड्यात न येणाऱ्या संख्या आहेत बघा. One more example. The set of letters in the word mathematics. Mathematics हा जो शब्द आहे, या शब्दातील अक्षरांचा संच. बघा, मॅथेमॅटिक्स जर लिहिलं तर मॅथेमॅटिक्सच्या स्पेलिंगमध्ये काही अक्षरं रिपीट होतात. आणि आत्ताच आपण बघितलेलं आहे, इन लिस्टिंग मेथड व्हाईल रायटिंग अ सेट, रिपिटेशन ऑफ एलिमेंट्स इज नॉट अलाउड. रिपिटेशनला परवानगी नाही. म्हणजे एखादा अक्षर डबल असेल तर ते सिंगल एकदाच लिहायचं. आता हा जो सेट आहे मॅथेमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा संच, हा ई अक्षराने डिनोट करू आपण. मग आता बघा, मॅथेमॅटिक्समध्ये यम, पहिला अक्षर यम, त्यानंतर ए, त्यानंतर टी, एच, ई, हे पहिले 5 अक्षर लिहिल्यानंतर त्यानंतर परत यम आलेले. आणि यम ऑलरेडी ह्या संचात लिहिलेले आहे. यम आहे, ये आहे, टी आहे. म्हणजे ही तिन्ही अक्षर रिपीट झालेले आहेत संचामध्ये, त्यांना परत लिहायचं नाही. त्यानंतर येणारं अक्षर आय नाही, आयचा समावेश इथं करू. सी नाही, सी या ठिकाणी येईल, यस या ठिकाणी येईल. आणि अशा पद्धतीनं हे जे संच लिहिले जातात, या संच लिहिण्याच्या पद्धतीला लिस्टिंग मेथड, यादी पद्धती असे म्हणतात. क्लिअर झाले यादी पद्धतीबद्दल काय प्रॉब्लेम? आता यादी पद्धतीमध्ये आणखी 1-2 पॉइंट्स लक्षात ठेवा. इफ द मेंबर्स ऑफ द सेट, द लिस्ट ऑफ मेंबर्स इज लार्ज, लिस्ट मोठी आहे बट काउंटेबल, वी कॅन राईट द लास्ट मेंबर ऑफ द सेट बट द मेंबर्स आर लार्ज. संख्या जास्त आहे, सगळ्याची लिस्ट करू शकतो, पण ते महिरपी कंसात जर लिहिलं शक्य नसेल तर असा संच लिहिण्यासाठी त्या समूहाचे, त्या संचाचे पहिले 3 घटक लिहायचे, डॉट 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 चिन्ह करून अगदी शेवटचा घटक लिहायचा. सपोज यू हॅव गिवन द एक्झाम्पल, द सेट ऑफ
फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स, पहिल्या 100 नैसर्गिक संख्याचा संच. 100 नैसर्गिक संख्या, 1 ते 100 संख्या हे महिरपी कंसामध्ये लिहिणं शक्य नाही. मग असा संच लिहित असताना त्यामध्ये पहिले 3 मेंबर आपण लिहायचे, 1 2 3, त्यापुढे डॉट 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 करून अगदी शेवटचा मेंबर आपण त्या ठिकाणी लिहायचा. अशा पद्धतीनं हा संच, याही संचाला लिस्टिंग मेथड्स म्हणायचं. आपण लिस्ट केलेलीच आहे. अँड सपोज देअर इज नो एंड, शेवटच नाही. अँड यू फॅमिलियर द सेट ऑफ नॅचरल नंबर, द सेट ऑफ होल नंबर्स, द सेट ऑफ इंटिजर्स. मग अशा संचाचे शेवट नसतात, तर यावेळेस शेवटपर्यंत डॉट डॉट करायचं. आणि ही सगळी एक्झाम्पल्स ही लिस्टिंग मेथडमध्ये येऊ शकतात. And now see the second method. And second method is rule method or it is set builder call. Rule method नावच आलं बघा परत एकदा. जसं इथं लिस्टिंग मेथड म्हणजे यादी, तसं इथं रूल मेथड. रूल म्हणजे इथं लिस्ट करायची नाही, ज्याला मराठीमध्ये गुणधर्म पद्धती म्हणतात. म्हणजे या घटकांचा गुणधर्म महिरपी कंसामध्ये लिहिला जातो. फक्त लिहित असताना एक 2-3 बाबी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात, लिस्टिंग मेथडचं रूल मेथडमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे किंवा रूल मेथडचं लिस्टिंग मेथडमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे आपल्याला. Therefore, in rule method, we write one member, one general member by using the variable. एक मेंबर लिहायचा आहे व्हेरिएबल वापरून. त्या जनरली व्हेरिएबल आपण असं महिरपी कंसामध्ये एक व्हेरिएबल कोणतंही एक अक्षर वापरा. आता आपण जास्त एक्सचा वापर करतो म्हणून मी एक्स लिहिलं. एक्स येतो, वाय येईल, झेड येईल, ए येईल, पी येईल. कोणत्याही एका अक्षराचा वापर तिथं करायचा. त्या अक्षरानंतर एक व्हर्टिकल लाईन अशी उभी रेषा किंवा असं विसर्ग चिन्ह, कोलन साईन म्हणतो आपण त्याला. त्या चिन्हाला आपण मराठीमध्ये विसर्ग चिन्ह म्हणतो आणि इंग्लिशमध्ये कोलन, COLON, कोलन चिन्ह, असं चिन्ह द्यायचं. आणि या रेषेच्या किंवा या चिन्हाच्या पुढे त्या मेंबरबद्दल लागू पडणारा गुणधर्म आपल्याला लिहायचा असतो. हेन्स इन दिस मेथड, in rule method, we write the one member by using variable x, then vertical line or colon sign, and then the property which decide all the elements of the set uniquely. त्या गुणधर्माने सगळे मेंबर डिफाईन झाले पाहिजेत, अशी प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी लिहितो. आणि याला वाचायचंय कसं बघा. आता एक एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता हेच उदाहरण जी लिस्टिंग मेथडमध्ये आपण लिहिलेले आहे, तेच उदाहरण आता आपण रूल मेथडमध्ये कसे कन्वर्ट होतात. फर्स्ट एक्झाम्पल इन लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड मधला एक्झाम्पल, ए इज द सेट विच कंटेन्स 7 days ऑफ अ वीक. आठवड्यातील 7 वारांचा संच. अँड नाउ दिस सेट इन रूल मेथड, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. हे जे एक्स लिहितो इथपर्यंतचं वाचन असं करायचं आहे. A is the set of all x, and for this vertical line or colon sign we use the word such that. Such that असा शब्द वापरायचा. A is the set of all x such that, and then the property of these elements, and here x is a day in a week. X is a day in a week. मग आठवड्यातील वारांचा संच. मग आता ह्या प्रॉपर्टीनुसार, या स्टेटमेंटनुसार इथे येणारे मेंबर्स कोणते येतील? हेच मेंबर येणार आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. बघा आता दुसरं एक्झाम्पल बघा या ठिकाणी दिलेलं आहे. B is the set of all y such that या अक्षरासाठी उभं
उभी रेषा किंवा कोलन. मग इथं मी आता हे चिन्ह विसर्ग चिन्ह वापरतो. अँड देन द प्रॉपर्टी ऑफ दीज एलिमेंट्स अँड सेट बी कंटेन्स द vowels in English alphabet. Write down this property here. Y is the set of B is the set of all Y such that Y is a vowel in English alphabet. In English alphabet. Third example, set C. Set C contains 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Means first 10 counting numbers, first 10 natural numbers. Therefore, C is the set of all x such that x is a counting number less than 11. 10 पेक्षा लहान. Or by using the signs in sets. सेट्स या लेसन मध्ये जे चिन्ह वापरतो आपण त्याचा वापर करून हा सेट आपल्याला डिनोट करतो. C is the set of all x such that here these numbers are natural number. Therefore, x belongs to n, natural number, and this x is less than 11 or less than or equal to 10. 10 किंवा 10 पेक्षा लहान 10 पर्यंतची नैसर्गिक संख्या आहे. हे चिन्हाचा यूज करू शकतो आपण अशा पद्धतीने. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल D which contains prime numbers up to 20. 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहे. Therefore here D is the set of all y such that y is a prime number. Y is a prime number and y less than 20. 20 पेक्षा लहान ही मूळ संख्या आहे. Now here MATHEICS हा सेट काय होईल साहजिकच. E is the set of all x such that x is a letter in the word mathematics. मॅथेमॅटिक्स मधील अक्षरांचा संच आहे. हे F सेट या ठिकाणी F which contains first 100 natural numbers from 1 to 100. 1 x हा सेट आपण F ने डिनोट केलेला आहे. तर F is a set of all x such that x belongs to n and x less than or equal to 100 पर्यंतची मूळ संख्या आहे. या पद्धतीनं रूल मेथडमध्ये सेट्स लिहिले जातात. या दोन्ही पद्धतीबद्दल काय प्रॉब्लेम आहे किंवा आणखीन एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो दोन्ही मेथडमध्ये येणार आहे. सपोज set P in listing method is given as 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. Write down this set in set builder form. In rule method. Rule method मध्ये याचा हे सेट कसा दिला जाईल? You know that in rule method we write one member such as x. P is the set of all x such that
X is an even number, even natural number, and X less than or equal to 20. Suppose you have given second set. Q is the set which contains -5 and 5, which contains 2 members only. दोनच मेंबर आहेत, 2 मेंबर. आता या दोन्हीच्या बाबतीत आपल्याला काय प्रॉपर्टी सांगता येईल? -5 आणि 5 ह्या दोन संख्या ह्या इंटिजर्स, पूर्णांक आहेत. मीन्स दीज 2 नंबर्स बिलॉंग्स टू सेट आय या संचाचे घटक आहेत. अँड स्क्वेअर ऑफ बोथ द नंबर्स इज सेम. स्क्वेअर जर केला तर दोन्हीचा स्क्वेअर हा सेम येतो. 5 पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, 5चा स्क्वेअर 25 आणि निगेटिव्ह 5चा स्क्वेअर 25 आहे. मीन्स इन अदर वर्ड 5 and -5 both are square roots of 25. Hence we can write this set in set builder form as Q is the set of all x such that x is a square root of 25 ची स्क्वेअर रूट आहे. मग हे कुठलेही 2 असे मेंबर दिले तर तुम्हाला लिहिता येईल. आता -5 आणि 5च्या ऐवजी जर तुम्हाला -9 आणि 9 दिले असतील तर काय लिहिलं? तर या ठिकाणी 25च्या ऐवजी 9चा स्क्वेअर रूट 81 येईल. म्हणजे 81चे 2 स्क्वेअर रूट येतात, पॉझिटिव्ह 9 आणि निगेटिव्ह 9. नाउ वी कन्सिडर थर्ड सेट. Suppose third set, and to denote the set third we use the letter L, which contains -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5. बघा दोन्ही संख्यामध्ये काय फरक आहे. इथं -5 आणि 5 दोनच मेंबर आहेत, परंतु या ठिकाणी एकूण मेंबर्स 11 आहेत. त्यातले पहिले 5 निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह 5 नंबर आणि 0, 11 नंबर्स. आता ह्या 5 आपल्या 11 नंबर्स 11 नंबर्सकडे बघा. These 11 numbers are an integers. These are belongs to the set of integers, and integers are between -6 to 6, -6 आणि 6च्या मधले आहेत, किंवा -5 आणि 5चा उल्लेख केला तरी आपल्याला हा संच लिहिता येतो. आता हा संच रूल मेथडमध्ये कसा लिहिला जातो? L is the set of all P अक्षर वापरू, such that P belongs to I, integer, and -5 less than or equal to P less than or equal to 5. बघा -5चा समानांतर आहे, -5 किंवा त्याच्यापेक्षा मोठा आणि 5 किंवा 5 पेक्षा लहान, 5 इतका किंवा 5 पेक्षा लहान असे मेंबर्स या सेटमध्ये येतात. नेक्स्ट एक्झाम्पल, M is the set of letters in the word India, भारत.
इंडिया. इंडियाचं स्पेलिंग INDIA. आता इथं इंडिया हे अक्षर तुम्हाला कॅपिटलमध्ये दिले, त्याचं स्पेलिंग कॅपिटल आहे. त्याचे मेंबर्स लिहित असताना सुद्धा आपण कॅपिटल अक्षरांचा उपयोग करूयात. बघा आता इंडिया या स्पेलिंगमध्ये रिपिटेशन झालेलं आहे. कोणत्या अक्षराचं रिपिटेशन आहे? आय किती वेळा आलेला आहे? हे 2 वेळा. तर मेंबर आपल्याला ह्याची लिस्ट करत असताना आय हा फक्त एकदाच लिहायचा आहे. Therefore, the members of M are. M contains I, N, D, परत I न येता इथं काय ए. आणि आता हा जो सेट आहे हा सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसा केला? M is the set of all x such that x is a letter in the word India. Similarly, you have given one more example. N च्या ऐवजी दुसरं अक्षर वापरू आपण. S is the set of digits in the number 25,550. 25,550 या संख्येतील अंकांचा संच. 25,515. दिस नंबर 5 डिजिट नंबर, 5 अंकी संख्या आहे, पण अंकाचं रिपीटेशन आहे. कोणता अंक रिपीट झालेला आहे? किती वेळा रिपीट झालेला आहे? 5 अंक 3 वेळा आलेला आहे. त्या संचामध्ये हा अंक 3 वेळा न लिहिता एकदाच लिहिला. Therefore, the set S contains the members of S are. पहिला नंबर 2, पहिला डिजिट हा 2, त्यानंतर 5 आणि 1 यांचा समावेश. बरं ठीक आहे, एखादा विद्यार्थी 2, 5, 1 असं लिहिलं, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला हे सिरियली चढत्या क्रमाने लिहावं असं वाटलं, तर हा यस कसा लिहिला जाईल? त्याच्यामध्ये 1, 2, 5 बोथ द सेट्स आर सेम. दोन्ही सेट्स हे इक्वल आहेत आणि हाच सेट या पद्धतीत सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. आलं लक्षात? काय प्रॉब्लेम आहे आता या दोन्ही पद्धतीबद्दल? तर आपण ह्या संचाच्या 2 पद्धती बघितलेल्या आहेत. संचाची डेफिनेशन बघितली, संच कसा ओळखायचा हे बघितलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बिलॉंग्स टू अँड डज नॉट बिलॉंग्स टू ह्याही चिन्हाचा वापर कसा केला जातो बघितलं. आता या सगळ्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काही एक्झाम्पल सोडवू. तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटलेस तरी तुम्ही आपल्या ग्रुपवर शेअर करू शकता. तरी सुद्धा आपण काही एक्झाम्पल्स इथे बघूयात. तर पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्ममध्ये सेट लिहायचे आपल्याला. पहिल्या ह्याच्यामध्ये स्टेटमेंट्स ऑफ द सेट्स आर गिवन अँड क्वेश्चन इज आस्क्ड, राईट डाऊन द सेट्स इन रोस्टर फॉर्म. अँड यू नो दॅट in roster form we list the elements of the set in curly bracket. So आपण त्या संचाचे घटक महिरपी कंसामध्ये लिहितो आणि त्यातला पहिला सेट जो दिलेला आहे, सेट ऑफ इवन नंबर्स. सेटला नोटेशन आपण वापरूयात. ए इज द सेट. आता आपल्याला विचारायला आहे इवन नंबर. इवन नंबर आर इन्फानाइट नंबर, समसंख्या. मग समसंख्या इन्फानाइट आहेत, तर पहिल्या 3 संख्या आपण सुरुवातीला लिहिल्या, त्याच्यानंतर डॉट डॉट येईल.
आणि याही संख्या इव्हन नंबर्सला सुद्धा एंड नाही, शेवटचा मेंबर आपण लिहू शकत नाही, म्हणजे शेवटपर्यंत डॉट डॉट येईल. नेक्स्ट, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. इव्हन प्राईम नंबर्स, मूळ संख्या माहित आहेत तुम्हाला, परंतु त्यातल्या सम असून मूळ असणाऱ्या संख्या इव्हन प्राईम सांगता येईल कोणाला? तर इव्हन प्राईम नंबर ही एकमेव संख्या आहे, ती कोणती आहे तर 2. तर यामध्ये सेकंड जो एक्झाम्पल बी न डिनोट केला, तर बीचा बी या संख्याचे जे घटक येणार आहेत फक्त एकच मेंबर त्यामध्ये येऊ शकतो 2. त्यानंतर तिसरा जो सेट विचारला आपला, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर्स आर ऑफ 3 टाइप्स. 3 प्रकारचे इंटिजर्स आहेत. निगेटिव्ह इंटिजर्स, पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड झिरो. झिरोचा समावेश पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्हीकडे होऊ शकत नाही, पण यापैकी तुम्हाला फक्त निगेटिव्ह इंटिजर्स लिहायचे. आणि ह्या निगेटिव्ह इंटिजर्सचे मेंबर्स येणार आहेत -1, -2, -3. ही इनफायनाईटच येणार आहेत, म्हणजे शेवटपर्यंत डॉट डॉट डॉट. या पद्धतीने सोडतो. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये विचारले, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. सिम्बॉल वापरून दिलेला आहे आणि सिम्बॉलमध्ये बिलॉंग्स टू अँड डज नॉट बिलॉंग्स टू सिम्पल आहे. पहिला एक्झाम्पल तुम्हाला मिनिंग लिहिण्यासाठी, आता 4/3 त्यामध्ये काही बिलॉंग्स टूचं चिन्ह आहे आणि क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स. Therefore write down its meaning. याचा अर्थ काय होईल? 3-4 प्रकारे लिहिता येऊ शकतो तुम्हाला. 4/3 belongs to set of rational numbers म्हणू शकता. 4/3 is an element of the set Q. 4/3 is the member of set Q. किंवा साध्या भाषेत 4/3 is in set Q, in set of rational number असंही तुम्हाला म्हणता येऊ शकतं. यामध्ये दिलेलं एक्झाम्पल दुसरं आहे -2. ही डज नॉट बिलॉंगचं चिन्ह आहे. डज नॉट बिलॉंग टू सेट n. n इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर्स आर ओनली पॉझिटिव्ह काउंटिंग नंबर्स आहेत, ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, म्हणजे निगेटिव्हचा समावेश होत नाही. याचा अर्थ काय झाला? ह्याला वाचन कसं करणार आहे तुम्ही? रीडिंग करण्यात असताना -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. उभी रेष दिल्यामुळे डज नॉट येईल. किंवा -2 इज नॉट द मेंबर ऑफ सेट n. -2 इज नॉट द एलिमेंट ऑफ सेट n. -2 इज नॉट इन सेट n. तो त्या n मध्ये न येणारा घटक आहे. याही पद्धतीने पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. हा प्रश्न मात्र खूप महत्त्वाचा आहे. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात आणि आपल्या पेपरमध्ये असे ओपन एंडेड क्वेश्चन येऊ शकतात. ओपन एंडेड म्हणजे प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. तुम्हाला कोणतेही 2 सेट लिहायचे आणि लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडमध्ये आता जे आपण उदाहरणं बघितले त्यातले कोणतेही 2 तुम्ही लिहू शकता किंवा वेगळंही तुम्ही लिहू शकता. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बघा. आता खाली जे 2 क्वेश्चन्स आहेत, एक लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे आणि दुसरा रूल मेथडमध्ये लिहायचा आहे. मग बघा 1-2 एक्झाम्पल आपण सोडूयात. पहिला सेट दिलेला आहे, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. सोलार इयर वर्षाचे महिने आपण 2 पद्धतीत लिहितो. इंग्लिश वर्ष म्हणलं तर जानेवारी फेब्रुवारी असे 12 महिने डिसेंबरपर्यंतचे. आणि तुम्हाला दिलेला जो प्रश्न आहे इंडियन सोलार, भारतीय सौर वर्ष म्हणतो आपण, ज्याला मराठी महिने आपल्या बोलीभाषेमध्ये. तर आपल्या बोलीभाषेत किंवा आपण वापरत असताना मराठी महिन्याची सुरुवात कुठून होते? चैत्र. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद या पद्धतीनं 12 महिन्याची लिस्ट तुम्हाला करायची. इथे दिलेल्या लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटमध्ये रिपिटेशन न करता अक्षर तुम्हाला द्यायची. नेक्स्ट,
सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय, आणि आपल्याला एकूण 5 अवयवानं 5 इंद्रियानं ज्ञान होतं. तर ते 5 इंद्रिय 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. कोणकोणते आहेत? नोज, ज्यापासून आपल्याला गंध वास याचं ज्ञान होतं. इयर, ऐकता येतं. आय, डोळे, पाहता येतं. स्किन, स्पर्शाची जाणीव होते. आणि जीभ, टंग, ज्यापासून आपल्याला चवीचं ज्ञान होतं. असे 5 ऑर्गनची लिस्ट आपल्याकडे. या पद्धतीनं आपण हा क्वेश्चन सोडवू शकतो. आणि जो शेवटचा क्वेश्चन आहे, राईट डाऊन द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. आता रूल मेथडमध्ये बघा, पहिला प्रश्न जो दिलेला आहे, पहिल्या ए संचाचे जे घटक आहेत 1, 4, 9, 14, 25. आता ह्या संख्याकडे, ह्या मेंबर्सकडे बघितलं तर ह्या संख्या सगळ्या परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. पण कुठंपर्यंत आहेत? 100पर्यंतचे आहेत. तर ह्याच्यात येणारे घटक आपल्याला लिहिता येतील. मग गुणधर्म, यादी पद्धती दिलेली आहे तुम्हाला. आणि हा जो सेट रूल मेथडमध्ये लिहायचा आहे. रूल मेथडमध्ये बाय डिनोटिंग सेट, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. एक जनरल मेंबर लिहिला, त्याच्या पुढे व्हर्टिकल लाईन अँड द प्रॉपर्टी. मग आता हे गुण नंबर बदल. एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर अप टू 100, 100पर्यंत. 100पर्यंत. एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 100. 100पर्यंतचा परफेक्ट स्क्वेअर जे आहे त्यांचा समावेश या ठिकाणी होतो. आणखीन कोणतं दिलेलं एक्झाम्पल बघा. दुसरं महत्त्वाचं उदाहरण आलं बघा इथं. बी विच कंटेन्स द मल्टिपल्स ऑफ 6. 6चे मल्टिपल्स आहेत. 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. असा तुम्हाला दिलेला सेट आहे. बी इज द सेट ऑफ all y such that y is equal to 6n. 6ची मल्टिपल 6च्या पटीत आहे. and n is a natural number, n less than or equal to 8. n च्या ठिकाणी 1 ठेवलं 6, n च्या ठिकाणी 2 ठेवलं 12, n च्या ठिकाणी 3 ठेवलं 18. आणि या पद्धतीने यांच्या ठिकाणी 8 ठेवल्यानंतर शेवटचा मेंबर येतो 40. यामध्ये येणारा एक एक्झाम्पल, एक सेट दिलेला आहे एक्स. एक्स लिस्टिंग मेथड मध्ये याचे जे मेंबर्स आहेत ए, ई, टी. आता या 3 अक्षराकडे बघितल्यानंतर या 3 अक्षरापासून तयार होणारा शब्द लिहायचा. शब्द वेगवेगळे असू शकतात. आता ह्या 3 अक्षरापासून तयार होणारा शब्द, एखादा विद्यार्थी काय लिहिल? टी लिहिल. TEA, टी म्हणजे चहा. हाही अर्थपूर्ण शब्द होतो आहे तसं. किंवा EAT असं लिहिलं, ईट म्हणजे खाणे, हाही शब्द आहे. ईटचा भूतकाळ बघितला ATE, हाही शब्द म्हणजे लिहिला. कुठल्याही या 3पैकी एक अक्षर वापरायचं, एक शब्द वापरायचा आहे तुम्हाला. मग कोणी टी वापरतील, कोणी ईट वापरतील EAT, कोणी त्या ईटचा भूतकाळ असणारा ATE वापरतील. ह्या शब्दातील अक्षरांचा संच. अशा पद्धतीनं आपल्याला या संचाच्या 2 पद्धती ज्या आहेत लिहिण्याच्या, त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवता येतात. आलं लक्षात? त्या प्रॉब्लेम आता ठीक आहे. आणखीन एक्झाम्पल सोडवा आपण पुढच्या तासाला. पुढचा जो घटक आहे ते संचाचे प्रकार वगैरे ते पाहूयात. काय प्रॉब्लेम वाटला तर ग्रुपवर क्वेश्चन शेअर करा, आपण त्याची चर्चा करू.